प्रश्न क्रमांक 1. शिवरायांच्या सावत्र भावाचे नाव काय आहे? ऑप्शन नंबर 1. शिवाजी राजे. ऑप्शन नंबर 2. व्यंकोजी राजे. ऑप्शन नंबर 3. संभाजी राजे. ऑप्शन नंबर 4. तानाजी राजे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे व्यंकोजी राजे. प्रश्न क्रमांक 2. शिवाजी महाराजांच्या आजीचे नाव काय होते? ऑप्शन नंबर 1. गुणवंताबाई. ऑप्शन नंबर 2. उमाबाई. ऑप्शन नंबर 3. राजश्रीबाई. ऑप्शन नंबर 4. माळसाबाई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उमाबाई. प्रश्न क्रमांक 3. शहाजीराजांच्या सख्ख्या भावाचे नाव काय होते? ऑप्शन नंबर 1. संभाजी. ऑप्शन नंबर 2. हंसाजी. ऑप्शन नंबर 3. शरफजी. ऑप्शन नंबर 4. श्यामजी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शरफजी. प्रश्न क्रमांक 4. स्वराज्याचे पहिले सरसेनापती कोण होते? ऑप्शन नंबर 1. हंबीरराव मोहिते. ऑप्शन नंबर 2. तानाजी मालुसरे. ऑप्शन नंबर 3. येसाजी कंक. ऑप्शन नंबर 4. नेतोजी पालकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नेतोजी पालकर. प्रश्न क्रमांक 5. शिवाजी महाराजांच्या राजमुद्रा कुणी लिहिल्या होत्या? ऑप्शन नंबर 1. शहाजी महाराज. ऑप्शन नंबर 2. जिजाऊ माँसाहेब. ऑप्शन नंबर 3. संभाजीराजे. ऑप्शन नंबर 4. कवी कलश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शहाजी महाराज. प्रश्न क्रमांक 6. शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला होता? ऑप्शन नंबर 1. 6 जून 1674. ऑप्शन नंबर 2. 8 मार्च 1680. ऑप्शन नंबर 3. 3 जून 1677. ऑप्शन नंबर 4. 1 जुलै 1646. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 6 जून 1674. प्रश्न क्रमांक 7. शिवराय व अफजल खानाची भेट कोणत्या गडाच्या पायथ्याशी झाली? ऑप्शन नंबर 1. तोरणागड. ऑप्शन नंबर 2. लोहगड. ऑप्शन नंबर 3. विशालगड. ऑप्शन नंबर 4. प्रतापगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रतापगड. प्रश्न क्रमांक 8. शिवरायांनी कोणत्या किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले होते? ऑप्शन नंबर 1. राजगड. ऑप्शन नंबर 2. कोंढाणा. ऑप्शन नंबर 3. हरिहरगड. ऑप्शन नंबर 4. रामशेज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कोंढाणा. प्रश्न क्रमांक 9. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या साली झाला होता? ऑप्शन नंबर 1. 1680. ऑप्शन नंबर 2. 1683. ऑप्शन नंबर 3. 1630. ऑप्शन नंबर 4. 1638. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1630. प्रश्न क्रमांक 10. छत्रपती शिवाजी महाराजांना राजा ही पदवी कुणी दिली? ऑप्शन नंबर 1. जास्वंत सिंह. ऑप्शन नंबर 2. औरंगजेब. ऑप्शन नंबर 3. शहाजहान. ऑप्शन नंबर 4. आदिलशहा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे औरंगजेब. प्रश्न क्रमांक 11. छत्रपती शिवाजी महाराज तोफ आणि दारुगोळा कोणाकडून खरेदी करायचे? ऑप्शन नंबर 1. इंग्रज. ऑप्शन नंबर 2. पोर्तुगीज. ऑप्शन नंबर 3. डच. ऑप्शन नंबर 4. मोगल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पोर्तुगीज. प्रश्न क्रमांक 12. शिवरायांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित कोण होते? ऑप्शन नंबर 1. गागा भट्ट. ऑप्शन नंबर 2. केशव भट्ट. ऑप्शन नंबर 3. पांडू भट्ट. ऑप्शन नंबर 4. गोपाळ भट्ट.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गागाभट्ट. प्रश्न क्रमांक 13, गड आला पण सिंह गेला, या सिंह कोण आहे? ऑप्शन नंबर 1 कोंडाजी फर्जद, ऑप्शन नंबर 2 जीवा महाले, ऑप्शन नंबर 3 तानाजी मालुसरे, ऑप्शन नंबर 4 शिवा काशीद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तानाजी मालुसरे. प्रश्न क्रमांक 14, पन्हाळ्याला वेढा कोणी दिला होता? ऑप्शन नंबर 1 सिद्दी जोहर, ऑप्शन नंबर 2 शाहिस्ते खान, ऑप्शन नंबर 2 अफजल खान, ऑप्शन नंबर 4 मोहम्मद घोरी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सिद्दी जोहर. प्रश्न क्रमांक 15, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय होते? ऑप्शन नंबर 1 चेतक, ऑप्शन नंबर 2 विश्वास, ऑप्शन नंबर 3 पवन, ऑप्शन नंबर 4 बादल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चेतक. प्रश्न क्रमांक 16, शिवरायांच्या पाऊलखुणा कोणत्या किल्ल्यावर आहेत? ऑप्शन नंबर 1 विजयदुर्ग, ऑप्शन नंबर 2 पद्मदुर्ग, ऑप्शन नंबर 3 सिंधुदुर्ग, ऑप्शन नंबर 4 राजगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. तर धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले DSGK क्वेश्चन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. भेटू एका पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.